हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं SR अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश ग्रामरमधील टेन्स ही सिरीज आपल्या यूट्यूब आणि ॲप्सवर सुरू केलेली आहे। या ॲपवर आणि या यूट्यूबवर आपण ही सतत सारख्या पद्धतीने या टेन्सची जी सिरीज आहे ती सिरीज आपण सुरू केलेली आहे। तुम्हाला निश्चितच आवडली असेल, तुमचे कमेंट्स वगैरे हे खूप छानसे येत असतातच, परंतु तरीही सुद्धा आपण ही संपूर्ण सिरीज, ही संपूर्ण श्रृंखला आपण सारखी बघायची आहे आणि ती नोट डाऊन्स करायची आहे। आज आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, वर्तमान काळातील चालू पूर्ण वर्तमान काळ। काही क्रिया अगोदर झालेली असते आणि काही क्रिया ही अपूर्ण राहिलेली असते किंवा चालू असते, तर ती क्रिया दर्शवण्यासाठी आपण वर्तमान काळाचा म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करीत असतो। त्या चालू पूर्ण वर्तमान काळाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर तेही सुद्धा आपण कंटिन्यू हा जो लेक्चरर आहे ते लेक्चरर आपण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्यासोबतच काय करायचं तर माझ्यासोबत बसत असताना आपण काय करायचं तर पेन आणि नोटबुक घेऊन बसायचं आहे। त्यामुळे काय होतं, आपल्या काळावरचं जे कमांड आहे ते अत्यंत चांगल्या स्वरूपाचं होईल। म्हणजे नीट ऐकायचं आहे, संपूर्ण लेक्चरर पूर्ण ऐकायचं आहे, शेवटपर्यंत आहे, मध्यंतून स्किप करायचं नाही आहे। जोपर्यंत आपल्याला जो समजत नाही तोपर्यंत हे पुन्हा बघत चला आणि पहिल्यापासूनची जी सिरीज आहे ती सिरीज आपली सारखी बघायची आहे। त्याला रिवाइज करा। रिवाइज केल्यानंतर त्या गोष्टी होतात, एकदाच गोष्ट केल्यानंतर जमत नाही, तर ती नेहमी करत आपल्याला करावी लागते। चला तर आज बघूया आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ आपण आज बघणार आहोत। तर यामध्ये आपण काय करतो तर पहिल्याने थोडेसे आपण रिवाइज करून घेऊया। बघा तर आपल्याला काय होतं, काळाचे किती प्रकार आहेत? 3, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। म्हणजे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ आहे, पास्ट टेन्स भूतकाळ आणि फ्युचर टेन्स भविष्यकाळ। हे तुमचं सर्वांना माहीतच आहे। याचे पुन्हा आपण काय करत होतो, 12 काळ कोणते कोणते हे आपण पाहणार होतो, है की नाही? तर प्रेझेंटमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर आहे। नंतर प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस आहे। नंतर इथे सुद्धा इथे प्रेझेंट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट आहे, फ्युचर परफेक्ट आहे। आणि नंतर आजचा जो काळ आहे तो आपण कोणता बनवतो तर इथे आपण बघणार आहोत की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण बघत असताना काय करतो तर की या काळाची जी काही सूत्र आहेत ती सूत्र आपण पाहणार आहोत। याचं आपण पेनचं टोक थोडंसं वाढून घेऊया की जेणेकरून आपल्याला सविस्तर पेन आपल्याला दिसेल, ठीक आहे? तर याची जी सूत्र आहेत ती सूत्र ही काय करायची तर तुम्हाला सांगितली होती अगोदरच की आपण काय करायची तर ती पूर्ण पाठांतर करून ठेवायची आहेत, पूर्ण पाठ असली पाहिजे आपली। आणि जर ती पाठ असेल तरच आपल्याला समोरची काळ ती वाक्य कोण्या काळात आहे हे कॉन्फिडेंटली सांगता येतं। कारण की या सूत्रावर, या फॉर्म्युल्यावर आपण संपूर्ण रचना केली आहे। वाक्याची रचना कशी व्हावी तर ती रचना होत असताना अत्यंत म्हणजे कॉन्फिडेंटली आपल्याला सांगता पाहिजे की याच काळातलं हे वाक्य आहे म्हणून। आणि त्यासाठी हे फॉर्म्युले आपले पाठायला पाहिजे। थोडंसं व्हिडिओ स्किप करायचा आहे, स्किप करून हा पूर्ण लिहायचा आहे, लिहून घ्यायचा आहे टेबल, आणि जिथे तुम्ही बसताय त्या ठिकाणी चांगला चिटकून ठेवायचं आहे, त्याला रिवाइज करायचं आहे नेहमी करता चांगल्या अक्षराने। रोजचं एकदा तरी आपलं त्याच्यावर लक्ष ओव्हरलुक झालं पाहिजे। जर ओव्हरलुक झाला असेल तर तो आपला काळ विसरला जात नाही। आणि म्हणून काय करायचं तर ही जी काही वाक्य आहेत, ही जी तुम्हाला दिलेली फॉर्म्युले आहेत, ही फॉर्म्युली पाठ करायची आहेत। तर येथे आज आपण शिकणार होतो काय तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय सूत्र द्यायचं तर सब्जेक्ट प्लस हॅव बीन ऑब्लिक हॅज बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट। मी तुम्हाला सांगितलं होतं की क्रियापदाला ING एकूण 12 काळापैकी किती काळा लागतो तर 6 काळाला। इथे बघा कंटिन्युअस म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल, फ्युचर कंटिन्युअस असेल, या तीनही काळात क्रियापदाला काय लागतं तर ING लागत असतं। नंतर इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये सुद्धा क्रियापदाला ING आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये सुद्धा क्रियापदाला ING आहे आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा क्रियापदाला ING लागतं। तर एकूण 12 काळापैकी 8 म्हणजे 6 काळांमध्ये आपल्याला क्रियापदाला ING लावायचं असतं। ही काळ आपण क्रियापदाला ING कशी लावायची तर हे आपण कधी बघितलं तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये बघितलेलं आहे। त्या काळामध्ये आपण सविस्तर बघितलं होतं की क्रियापदाला ING लावत असताना कोणते कोणते नियम आहेत, एक 4-5 नियम आहेत, ते आपण लक्षात ठेवले पाहिजेत आणि ते लक्षात रिवाइज करून पुन्हा आपला जो व्हर्बचा साठा आहे, क्रियापदाचा साठा आहे, तो आपल्या वहीमध्ये नोट डाऊन आपण केला पाहिजे। त्याचे तीनही रूप आपण लिहून घेतले पाहिजेत। नंतर त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे, क्रियापदाला ING लावून काय होतं तेही सुद्धा आपल्याकडे नोट डाऊन असलं पाहिजे। त्या क्रिया आपण जास्त वाढवल्या पाहिजेत। तर चला तर मग आपण आज बघणार होतो आपण
काय तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण इथे चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये काय करतो तर आपण साधारणतः एखादी क्रिया काही प्रमाणात पूर्ण झाली आहे, एखादी क्रिया काय झाली तर काही प्रमाणात पूर्ण झालेली आहे, अगोदर मी करत आहे आणि आता ती काही पूर्ण झालेली आहे, ती जर पुन्हा चालू आणि आतापर्यंत काही पूर्ण झाली आहे आणि इथून पुढे अविरतपणे ती चालू आहे असं दाखवायचं असेल तर ती क्रिया दाखवत असताना आपण चालू पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करत असतो. आणि म्हणून याचं सूत्र काय होतं तर इथे सब्जेक्ट अगोदर घ्यायचं आहे, सब्जेक्ट नंतर काय घ्यायचं तर हॅव बीन किंवा हॅज बीन, हॅव बीन किंवा हॅज बीन घ्यायचं आहे. मग हॅव बीन केव्हा घ्यायचं आणि हॅज बीन घ्यायचं हे आपण पूर्ण वर्तमान काळात शिकलो आहे, ते सुद्धा आपण चालू इथे पूर्ण वर्तमान काळात शिकणार आहोत की तिथे कोण्या वाक्यामध्ये कोण्या कर्त्याच्या समोर कोणत्या सर्वनामाच्या समोर आपल्याला हॅव बीन घ्यायचं आहे, कधी आपल्याला हॅज बीन घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नंतर हॅव बीन हॅज बीन नंतर काय तर क्रियापदाचं पहिलं रूप V1 आहे, नंतर फर्स्ट फॉर्म ऑफ द मेन वर्ब आणि त्याला काय लावायचे तर आयएनजी लावायचे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. काय रचना असणाऱ्या वाक्याची कर्ता आहे, कर्त्याला अनुसरून आपण हॅव बीन किंवा हॅज बीन घेणार आहोत. त्यानंतर मुख्य क्रियापद, क्रियापदाला काय लावायचे तर आयएनजी जोडायचे आहे आणि नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. कुठलं वाक्य असणार आहे ते पूर्ण वर्तमान काळातलं, चालू पूर्ण वर्तमान काळातलं ते वाक्य असणार आहे. म्हणून काय तर आता पुन्हा इथे आय वी यू काय असेल तर आय वी यू असेल, म्हणजे आय आहे यू आहे, आय वी यू आणि अनेक वचनी कर्त्याच्या समोर आपण काय घेतो तर हॅव बीन घेतोय. लक्षात ठेवलं काय राहील तर कर्ते कोणते पहा, आय आहे, वी आहे, यू आहे आणि अनेक वचनी कर्ते असेल तर त्यांच्यासमोर काय घ्यायचं आहे तर हॅव बीन घ्यायचं आहे. नंतर ही सी इट म्हणजे हे तृतीय पुरुषी पण सिंग्युलर, तृतीय पुरुषी परंतु सिंग्युलर आहेत. आता ही सी इट आणि एक वचनी कर्त्याच्या समोर काय घ्यायचं आपल्याला तर हॅज बीन घ्यायचं आहे. लक्षात आलं. मग वाक्याची रचना करत असताना काय करायचं तर जर करता आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल किंवा अनेक वचनी कर्ता असेल तर त्यासमोर आपल्याला हॅव बीन घ्यायचं आहे. आणि जर करता तृतीय पुरुषी परंतु एकवचनी, तृतीय पुरुषी परंतु एकवचनी, प्रथम पुरुषी म्हणजे काय तर मी आहे, द्वितीय पुरुषी म्हणजे यू तुम्ही समोर आहात म्हणून तुम्ही आहात, म्हणजे थर्ड पर्सन आहे तर त्याला आपण तृतीय पुरुषी म्हणतो. मग ही सी इट म्हणजे ती तो ते त्याच्याबद्दल आपण जेव्हा बोलतोय इतरांबद्दल बोलतोय तो समोर नसतो आहे, तो फक्त गृहीत धरून आपण बोलत असतो तेव्हा त्यासाठी तर सिंग्युलर नाव असेल ते जर एकवचनी असेल तर त्यावेळेस काय करतो आपण हॅज बीन घ्यायचं आहे. चला तर आपण वाक्य बघूया. आता त्या अगोदर आपण बघूया की एसआर जीनेस अकॅडमी आपल्यासाठी नेहमी करता काय काय करत असते. तर काय होतं तर एसआर जीनेस अकॅडमी ही एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये वर्ग 5वी ते 7वी पर्यंत इंग्रजी, विज्ञान, गणित हे 3 विषय फक्त आपण 700 रुपयात वर्षभर शिकवत असतो. आणि 8, 9, 10 या तीनही वर्गांना काय करतो तर इंग्रजी, विज्ञान आणि गणित हे फक्त 799 मध्ये वर्षभरामध्ये आपण शिकवत असतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं हे माहीतच आहे, आदल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे, तरी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय काय करायचं तर प्ले स्टोरवर जायचं आहे. प्ले स्टोरवर गेल्यानंतर एसआर जीनेस अकॅडमी हे ॲप आपण डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर त्यावर आपला स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, त्यावर एक OTP येईल तुम्हाला, तो OTP व्हेरिफिकेशन कोड म्हणून त्याच्यात ते टाकायचं आहे. नंतर ते तुम्हाला रजिस्ट्रेशन पेजवर घेऊन जाईल आणि रजिस्ट्रेशन पेजवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, आडनाव लिहायचं आहे, त्यानंतर तुमचा वर्ग निवडायचा आहे आणि तुमच्या गावाचं नाव लिहायचं, झालं तुमचं रजिस्ट्रेशन. त्यानंतर 3 दिवस तुम्हाला फ्री बघायचं आहे, प्रत्येक एका विषयाचे 3 लेक्चर तुम्हाला फ्री बघायचे आहेत. आणि नसेल तरी तुम्ही यूट्यूबला बघा ना, एसआर जीनेस अकॅडमी या यूट्यूबला जाऊन बघा की आम्ही कसल्या दर्जाचं शिकवत आहोत, किती उच्चतम दर्जाचं शिकवत आहोत. आणि त्यानंतर या ॲपला जा, ॲपमध्ये तर तुम्हाला कुठली जाहिरात नाही, काही नाही, अगदी पद्धतशीर खूप छानसं तुम्हाला पूर्ण सिलेबस आम्ही कंप्लीट करत असतो. तर चला मग आपण पुन्हा समोरचा भाग बघूया. काय करणार होतं तर आपल्याला आपण पहिले घेत असतो विधानार्थी वाक्य, म्हणजे त्याला होकारार्थी वाक्य असतात, ती होकारार्थी वाक्य आपण कशी करत असतो. तर त्यासाठी काय करतो तर आपण साधारणतः कर्ता आहे म्हणजे फॉर्म्युला होतो, म्हणजे विधानार्थी वाक्यामध्ये पहिल्यांदा कर्ता आहे, सब्जेक्ट आहे, त्यानंतर काय तर हॅव बीन आहे, त्यानंतर म्हणजे हॅव बीन किंवा हॅज बीन आपल्याला घ्यायचं आहे. नंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याला काय लावायचं आहे तर आयएनजी आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. त्याला मराठीमध्ये बघा, सब्जेक्ट म्हणजे काय तर कर्ता, त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब हॅव बीन किंवा हॅज बीन आपल्याला घ्यायचे आहेत इथे. नंतर मुख्य क्रियापद V1 म्हणजे काय तर मुख्य क्रियापद आणि त्याला आयएनजी लावायचे आहे आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. ही वाक्याची रचना असणार आहे, ही घटक वाक्याची जे पार्ट ऑफ द सेंटेन्स आपण ज्याला म्हणतो ती आहे. आता इथे वाक्य आपण घेतलं आहे आय, तर आयच्या समोर काय घेऊ आपण, इथे आय घेतलं, आय हॅव बीन रीडिंग अ स्टोरी, आय हॅव बीन रीडिंग अ स्टोरी असं आहे. आय आहे म्हणून आपण काय घेतलं हॅव बीन घेतलं आहे. कुणाच्या समोर हॅव बीन घ्यायचं आहे, आय, वी, यू आणि अनेक वचनी कर्ते असतील तर त्यासमोर आपल्याला हॅव बीन घ्यायचं आहे.
म्हणजे आय हॅव बीन रीडिंग अ स्टोरी. दुसरं सेंटेन्स बघा काय होतं, तर वी करता घेतला आपण, वी हॅव बीन रायटिंग अन एसे ऑन पोल्युशन. काय तर वी करता आहे त्यासमोर आपण काय घेतलं, हॅव बीन. नंतर रायटिंग म्हणजे लिहिणे, इथे अन एसे हे काय होतं, ऑब्जेक्ट होतं ऑन पोल्युशन असं आहे. म्हणजे वी हॅव बीन रायटिंग अन एसे ऑन पोल्युशन. आता राईट WRITE आहे, त्याला ING लावत असताना ई निघून जात असतो. क्रियापदाच्या शेवटी जो ई असतो तो निघून काय करतो, निघून जातो. या ठिकाणी आय हॅव बीन रायटिंग अन एसे ऑन पोल्युशन आहे. यू हॅव बीन गोइंग टू कॉलेज नेक्स्ट वीक. हे नेक्स्ट वीक नाही आहे, ते भविष्यकाळातलं वाक्य आलं तिथे. तर यू हॅव बीन गोइंग टू कॉलेज. आता आम्ही कॉलेजला निघालो आहोत. करता कोण आहे, तर इथे यू आहे. कोण करता होता, तर यू. यूच्या समोर काय घेतलं आपण, हॅव बीन घेतला आहे. गो मेन वर्ब आहे, त्याला ING लावला आपण. यू हॅव बीन गोइंग टू कॉलेज. कॉलेजला आम्ही जायला म्हणजे तू निघाला आहे, काही अंतर कापलेलं आहे, आता समोर राहिलेलं आहे. यू हॅव बीन गोइंग टू कॉलेज. आता नंतर सिंग्युलर करता असेल, आता ही करता आहे. आता ही हॅज बीन वर्किंग इन हिज गार्डन. आता ही करता असल्यामुळे काय घेतलं आपण, हॅज बीन घेतलेलं आहे. वर्कला काय लावलं, तर ING लावलेलं आहे. ही हॅज बीन वर्किंग इन हिज गार्डन हे ऑब्जेक्ट होतं. नंतर सी हॅज बीन रनिंग ऑन द ग्राउंड. तर सी करता आहे, सी करता असल्यामुळे काय घेतलं आपण, हॅज बीन घेतलं आहे. रन हे इथे RUN आहे, यांच्या अगोदर काय तर यू आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं की व्यंजनाच्या अगोदर जर स्वर आला असेल, एकच सिंगल स्वर आला असेल, तर त्याला ING लावत असताना काय केलं जातं, तर व्यंजन हे डबल होत असतं. म्हणजे NN हे डबल झालेलं आहे, RUN आहे, म्हणून इथे डबल झालेला. हाही नियम आपण चालू वर्तमान काळात बघितलेला होता. म्हणजे सी हॅज बीन रनिंग ऑन द ग्राउंड हे त्याचं ऑब्जेक्ट होतं. याच्यातलेच काही समोरची वाक्य आपण बघूया. आता इट करता घेतला असेल तर इट हॅज बीन मेकिंग. इट करता आहे, हॅज बीन हे तुम्ही स्वरूप घेतलं आहे. मेक MAKE मूळ रूप आहे, पण ING लावताना काय करतात, ई त्याचा निघून गेलेला आहे, MAKING झालेला आहे. लक्षात ठेवायचं होतं की क्रियापदाच्या शेवटी जर ई असेल तर ING लावत असताना ई त्यातलं निघून जात असतं. चालू वर्तमान काळाचा आपण क्लास घेत असताना, लेक्चर बघत असताना हे सर्व काय बोलले तर आपण त्याचं तिसरं रूप किंवा चौथं रूप कसं बनतं हेही सुद्धा आपण बघितलेलं आहे, ते आपण लक्षात ठेवायचं होतं. इट हॅज बीन मेकिंग टॉईज. तो किंवा ते खेळणी बनवत आहे. आता दे करता असेल, ठीक नाही, दे अनेक वचनी आहे, ते काय जर दे करता आहे तर दे असेल तर काय घेतो आपण, हॅव बीन घेतो. दे हॅव बीन टीचिंग ऑल स्टुडंट्स. दे हॅव बीन टीचिंग ऑल स्टुडंट्स म्हणजे ते मुलांना शिकवत आहेत. ते सर्वजण आता काय करतात, शिकवत आहेत. क्रिया अगोदर चालू होती, आताही सध्या ती चालू आहे ही दाखवण्यासाठी दे हॅव बीन टीचिंग ऑल स्टुडंट्स. नंतर आहे स्नेहल हॅज बीन डुईंग हर स्टडी वेल. काय तर स्नेहल ही करता आहे, नंतर ती सिंग्युलर आहे, थर्ड पर्सन आहे आणि सिंग्युलर आहे, एकटीच आहे स्नेहल. आणि म्हणून काय घेतो आपण, हॅज बीन घेतो आहे. एकच व्यक्ती असेल थर्ड पर्सन तर त्या समोर आपण हॅज बीन घेत असतो. द स्नेहल हॅज बीन डुईंग हर स्टडी वेल. डू हे मेन वर्ब होतं, त्याला आपण ING लावलं. डुईंग हर स्टडी वेल. स्टडी हर स्टडी वेल हे ऑब्जेक्ट आहे. तर म्हणून येते आशुतोष अँड संचित, इथे काय तर दोन करते आहेत. कोण आहेत तर आशुतोष अँड संचित हे दोघं जणी करते आहेत. आणि म्हणून काय केलं तर इथे दोन, इथे स्नेहल एकच होती म्हणून आपण हॅज बीन घेतलं. आशुतोष आणि संचित दोघं जण असल्यामुळे इथे हॅव बीन आलेला आहे. पण दोन जर करते असतील किंवा अनेक वचनी करते असतील तर आपण काय घेतो, हॅव बीन घेत असतो. आशुतोष अँड संचित हॅव बीन लर्निंग मॅथ. हॅव बीन लर्निंग मॅथ. लर्न प्लस ING, मेन वर्बला काय लावलं, ING लावलं आहे आणि ऑब्जेक्ट काय तर मॅथ आहे. ते काय करत, आशुतोष अँड संचित हॅव बीन लर्निंग मॅथ. नंतर पीपल हॅव बीन ड्रायव्हिंग कार्स ऑन द रोड. आता पीपल हे अनेक वचनी आहे, पीपल काय तर हे अनेक वचनी आहे, लोक आहे, म्हणून काय घेतलं आपण, हॅव बीन घेतलं आहे. ड्राईव्ह DRIVE आहे, इथं सुद्धा क्रियापदाच्या शेवटी ई आहे, ते ई आपण काढून टाकलं आहे. DRIVING असं त्याचं आपण प्रेझेंट पार्टिसिपल केलेलं आहे. नंतर पीपल हॅव बीन ड्रायव्हिंग कार्स ऑन द रोड. हे काय होतं तर कार हे ऑब्जेक्ट आणि ऑन द रोड हे सबऑर्डिनेट क्लॉज झालेला आहे. अशी विधानार्थी वाक्य होती. ही विधानार्थी वाक्यामध्ये पुन्हा लक्षात ठेवा काय करायचं आपल्याला, तर करता घ्यायचं आहे. करताच्या नंतर हॅव बीन केव्हा घ्यायचं आहे तर आय वी. काय असेल तर आय वी यू आणि अनेक वचनी करते असतील तर आपल्याला काय घ्यायचं आहे, हॅव बीन घ्यायचं आहे. ही सी इट
जर हे करते असतील किंवा थर्ड पर्सन आणि सिंग्युलर तृतीय पुरुषी परंतु काय तर एकवचनी असेल तर त्यासमोर आपल्याला हॅज बीन घ्यायचं आहे आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाला आयएनजी लावायचं आहे आणि ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. अशी सोपी पद्धतीने ही वाक्य आपल्याला शिकायची आहे. ग्रामर शिकत असताना अत्यंत सोप्या पद्धतीने शिकायचं, टेक्निकने शिकायचं, ट्रिक्सने शिकायचं आहे. जर आपण अत्यंत सोप्या पद्धतीने सहजपणे जर घेतलं असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकतं. पण त्याच्यामध्ये नियमितता असावं लागते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करा तर हा जे व्हिडिओ आहे तर ते पहिल्यापासून पुन्हा नियमित एकदा दोनदा तीनदा सारखे बघत चला. त्यामुळे सातत्य ठेवत चला आणि सातत्य ठेवलं की त्यामध्ये आपला इंटरेस्ट वाढतो, आपल्या अभ्यासाची गोडी वाढते आणि आपल्या अभ्यासाची रुची वाढली की आपल्याला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. कुठल्याही गोष्टीमध्ये मन लावून गोष्टी करायला काम केलं तर आपल्याला अभ्यासात आनंद वाटत असतो आणि अभ्यासात आनंद वाटणं म्हणजे जीवनाच्या यशस्वीतेकडे वाटचाल करणं हे महत्त्वाचं लक्षण आहे. कारण अभ्यास ही सर्वात महत्त्वाची विद्यार्थी जीवनातलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण करत आहोत. कारण की आपल्याला यशस्वी व्हायचं ना, यशस्वी होण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत आणि म्हणून सातत्य ठेवा. एकदा करून पुन्हा थांबू नका तिथे. नाहीतर 1 2 3 काळाचे लेक्चर बघितले नंतर नाही बघितले नाही जमणार. संपूर्ण लेक्चरर्स हे बघत राहा, कंटिन्यू बघत राहा. आपल्याकडे साधनं आहेत, आधुनिक साधनं आहेत, त्या साधनाचा आपण उपयोग केला पाहिजेत आणि त्या साधनाचा उपयोग करून माझ्या ज्ञानामध्ये मला भर टाकता आली पाहिजेत. मला इतरांपेक्षा सुपिरियर व्हायचं असेल तर मला अभ्यासासाठी जास्त वेळ द्यावा लागतो. कारण आपल्या डोक्यासाठी जे ज्ञान मिळवण्याचं आहे, ज्ञान मिळवायचं असेल तर त्यासाठी वाचन हे सर्वात महत्त्वाचं असतं, बघणं महत्त्वाचं असतं, वाचन सराव हा महत्त्वाचा असतो आणि म्हणून तो सराव तुम्ही निश्चितच कराल. तुम्हाला निश्चितच आवड निर्माण झालेली आहे हे मला दिसतं आहे आणि म्हणून काय करायचं तर नोट डाऊन करायचे. आता संपूर्ण लेक्चर सिरीज शेवटपर्यंत बघायची आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत नकारार्थी वाक्य कशी बनवायची आहेत. तर नकारार्थी वाक्य बनवत असताना अत्यंत सोप्या पद्धतीने आपण बघतोय. काय करायचं होतं तर आपल्याला वाक्याची रचना माहित आहे की कर्ता घ्यायचा आहे, कर्त्याच्या नंतर हॅव बीन किंवा हॅज बीन आहे. इथे हॅव किंवा हॅज नंतर फक्त नॉट घ्यायचा आहे. काय घ्यायचं तर हॅव किंवा हॅज नंतर फक्त नॉट घ्यायचं आहे. बाकी वाक्य नकारार्थी वाक्य होतं. ते म्हणजे काय बदल होतं त्याच्यात, फक्त कर्ता आहे, कर्त्याच्या नंतर हॅव बीन किंवा हॅज बीन घेतो तर त्या हॅव बीन किंवा हॅज बीनच्या मधोमध आपल्याला फक्त नॉट हा शब्द टाकायचा आहे आणि बाकी वाक्य लिहायचं आहे. ते वाक्य नकारार्थी वाक्य असतं. बघूया त्याचा फॉर्म्युला काय होतो. सब्जेक्ट आहे, नंतर सब्जेक्टच्या नंतर काय घेतो आपण हॅव नॉट बीन किंवा हॅज नॉट बीन, नंतर V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, आयएनजी ऑब्जेक्ट आहे म्हणजे इथे आयएनजी क्रियापदाला आयएनजी लावायचं आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. सब्जेक्ट म्हणजे इथे या ठिकाणी कर्ता आहे, कर्त्याच्या नंतर इथे हॅव बीन किंवा हॅज बीन आहे. तर इथे काय करायचं फक्त तुम्हाला नॉट टाकायचं आहे. काय टाकायचं इथे नॉट टाकायचं आहे. वरी आपण नॉट टाकून दिलेलं आहे की नाही. म्हणजे कर्त्याच्या नंतर काय येतं हॅव नॉट बीन किंवा हॅज नॉट बीन, मुख्य क्रियापदाला आयएनजी लावायचं आहे आणि कर्म घ्यायचं. बघूया वाक्य काय होतं तर आय हॅव नॉट बीन स्टडीइंग ऑल नाईट. त्याचं तर आय कर्ता घेतला, आयच्या समोर काय घेतलं हॅव घेतलं, हॅव नंतर आपण नॉट घेतला आहे त्यानंतर बीन घेतलेला आहे. आय हॅव नॉट बीन स्टडीइंग इथे ऑल नाईट ठीक नाही. इथे स्टडीला काय आयएनजी लागलं आहे आणि आय हॅव नॉट बीन स्टडीइंग ऑल नाईट, मी रात्रभर अभ्यास केलेला नाही आहे किंवा करत नाही आहे अशा पद्धतीने सांगितलं. आता वी हॅव नॉट बीन इथे गार्डनिंग फॉर अ लॉंग टाईम. आता इथे वी करता आहे म्हणून काय घेतलं आपण हॅव घेतलं आहे, हॅवच्या नंतर नॉट घ्यायचं आहे आणि त्यानंतर बीन लिहायचं आहे. इथे गार्डनिंग म्हणजे आपल्या बगीचामध्ये जे काम करत आहे फॉर अ लॉंग टाईम, मी काही म्हणजे देखभालीचं काम मी बऱ्याच दिवसापासून करत नाही आहे. यू हॅव नॉट बीन रनिंग इथे रेग्युलरली, इथे रिसेंटली. आता इथे यू करता आहे, नंतर काय घेतलं आपण हॅव घेतलं आहे, नंतर नॉट घेतलं आहे आणि नंतर बीन घेतलेलं आहे. यू हॅव नॉट बीन रनिंग रेग्युलरली रिसेंटली. आता रनिंग रन या शब्दाला काय मेन वर्बला काय आपण आयएनजी लावलं आहे. रनिंग येथे रेग्युलरली नियमितपणे म्हणजे एवढ्यात मी आता नियमितपणे धावत नाही आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. यू हॅव नॉट बीन येथे रनिंग रेग्युलरली रिसेंटली. नंतर करता काय होतं आपला दे करता आहे. दे हॅव नॉट बीन वर्किंग ऑन द प्रोजेक्ट फॉर वीक्स. काय जर दे हॅव नॉट बीन वर्किंग दे करता होता म्हणून आपण काय घेतलं हॅव घेतलंय, ह्याच्या नंतर काय घेतलं आपण नॉट घ्यायचं आहे त्यानंतर बीन घ्यायचं आहे. नंतर मेन वर्क काय याच्यातलं वर्क आहे, वर्क म्हणजे काम करणे आणि त्याला आयएनजी लावलं वर्किंग. ऑन द प्रोजेक्ट हे ऑब्जेक्ट आहे आणि ते फॉर द वीक्स हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे दे हॅव नॉट बीन वर्किंग येथे ऑन द प्रोजेक्ट फॉर वीक आहे ठीक नाही. इथे फॉर वीक्स आहे. इथे द चिल्ड्रेन, आता इथे चिल्ड्रेन हे अनेक वचनी आहे. चिल्ड्रेन काय तर हे अनेक वचनी आहे. आता चिल्ड्रेन म्हणजे मुले ठीक आहे, चाइल्ड म्हणजे मूल आणि चिल्ड्रेन म्हणजे मुले वापरला आहे.
आता चिल्ड्रेन आहे म्हणून इथे काय घेतलं आपण हॅव, इथे चिल्ड्रेन हॅव नॉट बीन, इथे प्लेइंग, इथे आउटसाइड द हाऊस, प्लेला काय लावलं तर आयएनजी लावलं आहे, ऑब्जेक्ट आहे काय तर आउटसाइड द हाऊस, मुलं काय तर घराच्या बाहेर खेळत नाही आहेत, अशा पद्धतीने ही वाक्य होती. याच्यातलीच काही वाक्य समोर आहेत ती आपण पुन्हा बघूया. काय होते तर आता ही हॅज नॉट बीन वॉचिंग टीव्ही सिन्स दिस मॉर्निंग. आता ही करता आहे, काय करता होता तर ही करता असल्यामुळे काय घेतलं आपण हॅज घेतलाय, त्यानंतर नॉट घेतलाय आणि त्यानंतर बीन घेतलेला आहे. म्हणजे ही हॅज नॉट बीन वॉचिंग, वॉच हे मेन वर्ब आहे, त्याला काय लावलं आपण आयएनजी लावलं आहे. ही हॅज नॉट बीन वॉचिंग टीव्ही हे ऑब्जेक्ट होतं आणि सिन्स इथे दिस मॉर्निंग हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्यामधलं. म्हणजे वाक्य ही हॅज नॉट बीन वॉचिंग टीव्ही सिन्स दिस मॉर्निंग असं झालेलं आहे. नंतर काय होतं सी करता घेतलं आपण, सी सुद्धा काय करतं तर एकवचनी आहे. सी हॅज नॉट बीन काय घेतलं तर हॅज बीनच्या मध्ये काय घेतलं आपण नॉट घेतलं. सी हॅज नॉट बीन प्लेइंग द पियानो फॉर द लास्ट हवर. आता प्ले मेन वर्ब आहे, त्याला काय लावलं आयएनजी लावलं आहे. द पियानो हे त्यातलं ऑब्जेक्ट होतं आणि काय तर मग फॉर द लास्ट आवर्स गेल्या तासापासून तो पियानो वाजवत नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीने एखादी क्रिया आपण काही क्रिया पूर्ण झाली आहे, काही अर्धवट पूर्ण व्हायची आहे अशी दाखवण्यासाठी सुद्धा आपण काय करतो तर पूर्ण किंवा चालू पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करत असतो. आता ईट आहे, ईट करता घेतला असेल तर ईटच्या समोर काय घेतो आपण हॅज नॉट बीन, काय घेतो तर इट हॅज नॉट बीन मेकिंग, मेकला काय लावलं आपण आयएनजी, मेकिंग नॉईज सिन्स मेनी डेज, बऱ्याच दिवसापासून. एखादा आपला फॅन वगैरे कधी कधी आवाज करत असतो, तो आवाज काय करतो तर एवढ्यात थोडासा कधी कधी बंद होतो, आतले बेरिंग थोडंसं जर गेली असेल तर त्यातला आवाज कधी कधी येत असतो. तर आपण होतोय सिन्स इट हॅज नॉट बीन, इथे मेकिंग नॉईज सिन्स मेनी डेज. आता स्वाती हॅज नॉट बीन बेकिंग कुकिंग इथे ऑल डेज, काय तर इथे स्वाती एकवचनी नाव आहे म्हणून काय घेतलं आपण हॅज नॉट बीन. आता बेकिंग इथे कुकीज ऑल डेज, ठीक आहे या ठिकाणी. म्हणजे इथे स्वाती आहे, स्वातीच्या नंतर आपण काय घेतलं हॅज बीन बेकिंग, इथे कुकीज ऑल डेज. द डॉग हॅज नॉट बीन बार्किंग फॉर हवर्स, इथे द डॉग्स हे करता एकच आहे, ठीक नाही एक कुत्रा आहे आणि म्हणून तिथे काय घेतलं तर हॅज नॉट बीन घेतलं, काय घेतलं तर हॅज नॉट बीन बार्किंग. बार्क म्हणजे भुंकणे, बार्क म्हणजे काय तर भुंकणे. कुत्रे काय होतात तर साधे नेहमी करता भुंकत असतात, या ठिकाणी बार्किंग फॉर हावर्स काही तासापासून कुत्रे भुंकण्याचा आवाजच येत नाही आहे. नंतर द चिल्ड्रेन हॅव नॉट बीन प्लेइंग द आउटसाइड ऑफ द हाऊस. द चिल्ड्रेन आपण करता घेतला असेल तर काय तर चिल्ड्रेन हे मुलं आहे, अनेक वस्तूंसाठी वापरलं आहे म्हणून आपण तिथे काय घेतलं तर हॅव नॉट बीन, काय घेतलं तर हॅव नॉट बीन. प्ले हे मेन वर्ब आहे आणि आयएनजी आहे. आउटसाइड द हाऊस घराच्या बाहेर मुलं खेळत नाही आहेत. राहुल हॅज नॉट बीन सिंगिंग अ सॉन्ग दिस वीक, काय होतं तर राहुल हा एक सिंगल करता आहे म्हणून काय घेतलं आपण हॅज नॉट बीन घेतलं आहे. नंतर सिंग हे मेन वर्ब आहे, नंतर आयएनजी, नंतर ऑब्जेक्ट काय तर सॉन्ग आहे. इथे राहुल हॅज नॉट बीन सिंगिंग अ सॉन्ग धिस वीक, या आठवड्यात राहुलने गाणं गायलेलं नाही का, तो गाणे गात नाही, एवढ्यापासून त्याचा सराव बंद आहे. आता यानंतर आपल्याला नकारार्थी वाक्य, आपण होकारार्थी वाक्य बघितली, नकारार्थी वाक्य बघितली, यानंतर आपण काय करणार आहोत तर प्रश्नार्थी वाक्य पाहतो आहे. ती प्रश्नार्थी वाक्य करत असताना काय करतो आपण हेल्पिंग व्हर्ब फक्त समोर घेत असतो. कोणते कोणते हेल्पिंग व्हर्ब आहेत त्याच्यात हॅव आणि हॅज आहे. हॅव अदुगर घ्यायचं आहे किंवा हॅज अदुगर घ्यायचं आहे. कर्त्याच्या अदुगर हॅव किंवा हॅज अदुगर घेतलं की त्याला आपण प्रश्नार्थी चिन्ह दिलं की ते वाक्य प्रश्नार्थी होत असतात. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण ते शिकत असतो आणि म्हणून काय करायचं तर चालू वर्तमान काळात किंवा चालू पूर्ण वर्तमान काळात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य तयार करताना टू बीचे रूप कर्त्याच्या अदुगर घ्यावे लागते. आता कर्ता कोण होता, हे आय आहे, वी आहे, यू आहे, दे आहे, इथे चिल्ड्रेन आहे, हे कर्ते आहेत वाक्याचे, म्हणजे कर्ता आहेत, सब्जेक्ट आहेत ते. आणि म्हणून त्यांच्या अदुगर जे आयच्या नंतर ह्या होतं ते ह्या आपण अदुगर घेतलेलं आहे. ह्याव आय नॉट बीन इथे स्टडीइंग ऑल नाईट, काय प्रश्न केला इथे हॅव आय नॉट बीन स्टडीइंग ऑल नाईट, म्हणजे याचं उत्तर काय येतं तर येस किंवा नो नी. तुम्हाला सांगितलं होतं की हे वर्बल क्वेश्चन आहेत, हे कसे आहेत तर वर्बल क्वेश्चन आहेत आणि वर्बल क्वेश्चन नेहमी करता काय तर कर्त्याला म्हणजे हेल्पिंग व्हर्ब अदुगर येतं आणि नंतर प्रश्नार्थी वाक्य दिलं म्हणजे हॅव आय नॉट येते हॅव आय नॉट बीन स्टडीइंग ऑल नाईट, मी रात्रभर अभ्यास केला नाही का, त्या करत नाही आहे का, चालू नाही का, माझी काही क्रिया झाली असेल काही नाही आहे तर झाली नाही का असा प्रश्न त्यांनी केलेला आहे प्रश्नार्थी. हॅव वी नॉट बीन गार्डनिंग फॉर अ लॉंग टाईम, म्हणजे हॅव वी नॉट बीन गार्डनिंग फॉर अ लॉंग टाईम. आता ही वाक्य जशी नकारार्थी येत तसा होकारार्थी सुद्धा प्रश्न होतो.
आता इथला नॉट करून टाकला, हॅव आय बीन स्टडिंग ऑल नाईट, म्हणजे मी रात्रभर अभ्यास करत होतो का. असं कधी कधी आपण अभ्यासात गुंग होतो. जेव्हा जेव्हा बोर्डाच्या परीक्षा आपल्या जवळ येतात तसं आपण काय करतो तर अभ्यासाला खूप वेळ देतो आणि मग रात्र कशी निघून जाते, वेळ कसा निघून जातो काही पता लागत नाही. कारण की त्या काळात आपण जास्त रिवाईज करण्याचा प्रयत्न करतो, परंतु सुरुवातीपासूनच अभ्यास जास्त केला पाहिजे माणसाने. ऐन परीक्षेच्या टायमापेक्षा सुरुवातीपासून हळूहळू आपल्या टाइम टेबल ठरवलं पाहिजे. टाइम टेबल ठरवून आपल्या अभ्यासाचं टार्गेट आपण पूर्ण केलं पाहिजे, तर आपला अभ्यास आपल्याला येणाऱ्या परीक्षेतलं यश हे जर निश्चित चांगलं मिळवायचं असेल तर त्यासाठी आपलं प्लॅनिंग महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थी जीवनामध्ये जर चांगलं प्लॅनिंग जर केलं असेल तर भावी आयुष्य आपलं हे उज्ज्वल होत असतं. आणि म्हणून मुलाचे पाय पाळण्यात दिसत आपण असे म्हणत असतो की मुलगा आता काय करतो त्यावरूनच तो समोर काय होणार आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येत असतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर चांगलं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि प्लॅनिंग करून माझ्या धडधडाचं माझा सिलेबस पूर्ण कसा होईल हेही सुद्धा पूर्ण केलं पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे मग मी वर्गाच्या समोर असलं पाहिजेत, मला वर्गात पहिल्याने आलं पाहिजेत, यासाठी मी स्वतः संशोधक वृत्ती ठेवली पाहिजेत. आणि विद्यार्थ्यात चिकित्सक वृत्ती जर असेल तर विद्यार्थी हा चांगला यशस्वी होत असतो. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं आहे इथे काय तर हॅव आय नॉट बीन स्टडिंग ऑल नाईट, मी काही रात्रभर अभ्यास करत नव्हतो का असा तिथे प्रश्न केला आहे. हॅव आय नॉट बीन इथे गार्डनिंग फॉर अ लॉंग टाइम, इथे हॅव यू नॉट बीन रनिंग रेग्युलरली रिसेंटली, फक्त हॅव अगोदर घेतलेला आहे. आता इथलं डब्ल्यू हे स्मॉल झालं आहे, इथे वाय हा स्मॉल झाला आहे, इथं टी हा स्मॉल झाला आहे, इथे सी हा स्मॉल झाला आहे. तेही मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की वाक्याची इंग्रजी वाक्यामध्ये सुरुवात करत असताना फर्स्ट लेटर फक्त कॅपिटल असतं आणि नंतरची लेटर ही कशी असतात तर ही स्मॉल लेटर असतात. आणि म्हणून ती लिहित असताना फक्त स्पेशल नाऊन असेल तरच आपण ते काय करतो तर त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल लिहित असतो. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी आय हे नेहमी करता आपण कॅपिटल लिहित असतो, पण बाकीच्या सर्वनामाची जी काही पहिले अक्षर येतं ती आपल्याला स्मॉल करायची असतात. हॅव यू नॉट बीन रनिंग रेग्युलरली रिसेंटली, हॅव दे नॉट बीन वर्किंग ऑन द प्रोजेक्ट फॉर वीक्स. काय सर हॅव हे तुम्ही रूप समोर घेतलं आपण, हॅव दे नॉट बीन वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट फॉर वीक, या प्रोजेक्टवर या प्रकल्पावर ते आठवड्यापासून काम करत नाहीत का असा प्रश्न. नाही करत आहेत, येस किंवा नो. येस ते काम करत आहेत किंवा नो नाही ते सध्या काम करत नाही आहेत. तर अशा पद्धतीने त्याचं उत्तर येत असतं. म्हणजे हॅव चिल्ड्रन नॉट बीन प्लेइंग आउटसाइड द हाऊस, मुले घराच्या बाजूला खेळत नाहीत का, हे की नाही. खेळत असेल तर आपण खात्री करतो, एखाद्या गोष्टीची खात्री करून घ्यायची असेल तर असे आपण प्रश्न विचारत असतो. तर हॅव चिल्ड्रन नॉट बीन प्लेइंग आउटसाइड द गार्डन. काही वाक्य आपण समोर बघूया. आता हॅज ही बीन वॉचिंग टीव्ही सिन्स दिस मॉर्निंग, इथे आपण मागच्या स्लाइडमध्ये काय केलं आपण तर नकारार्थी वाक्य बघितले, या ठिकाणी आपण तर होकारार्थी वाक्य बघूया. काय तर नॉट काढून टाकलं आपण, हॅज ही बीन वॉचिंग टीव्ही सिन्स दिस मॉर्निंग. आता एखाद्या वेळेस काय होतं तर लहान मुलं फार टीव्हीचे ॲडिक्ट होत असतात, टीव्ही त्यांना खूप पाहावीशी वाटते, त्यांना एकदा का गेम पाहायची सवय झाली किंवा एखादी सिरियल पाहायची सवय झाली की ते अगदी टीव्हीला चिटकून असतात. आणि म्हणून अशा मुलाला प्रश्न करते कधी बाबा जर घरी आले तर मम्मीला सहज विचारतात की काय करतात हॅव ही म्हणजे हॅज ही बीन वॉचिंग टीव्ही सिन्स द मॉर्निंग, सकाळपासून तो काय टीव्हीच पाहत आहे का असा प्रश्न केला असेल तर आई काय करते नाही तो आताच बघत आहे. आई आपल्या मुलांची थोडीशी पाठराखण करत असते, कारण की आईचं मन हे फार मयाळू असतं, ती फार सर्व गुन्हे त्या लेकराची सामावून घेत असते. परंतु खरं संस्कार टाकण्याचं काम हे आईचं असतं आणि आईच ही खरी संस्कार आपल्याला टाकत असते. ज्या घरची आई ही सुशिक्षित आहे, खूप शिकलेली आहे, आणि म्हणून आपण म्हटलं असतं की माणूस जर एकदा शिकला तर तो एकटा शिकेल, पण स्त्री जर शिकली तर अख्खं घर शिकत असतं, कारण तिच्या शिक्षणावरच या घराचा संपूर्ण संस्काराचा गाडा असतो. ही संस्काराचं केंद्र म्हणजे आई असते. आईकडून मिळणारे कळत न कळत जे काही आपल्या संस्कार असतात ते संस्कार फार महत्त्वाचे असतात. आणि म्हणून आपल्या आईवडिलांना आपण खूप सन्मान द्यायचा आहे. आई जे सांगते आहे, बाबा सांगत आहेत त्या पद्धतीने आपण अभ्यास करायचा आहे, त्यांचं पूर्णपणे आपण ऐकायचं आहे. फर्स्ट टीचर पुढे तर आपले आई बाबा असतात आणि म्हणून आपण आईबाबांचं हे जास्त ऐकायचं असतं. जो विद्यार्थी आईबाबांचं ऐकतो, त्यांचं तन्मयतेने त्या पद्धतीने वागतोय, त्याचं नियोजन त्या पद्धतीने करतोय, ते विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होत असतात. आपल्या आईवडिलाचा सन्मान करायला शिकलं पाहिजे आपण, आणि म्हणून आपण जर आईवडिलाचा सन्मान जर केला आपण तर तो आपण चांगला असतो, ठीक नाही. तर आईवडिलाचा सन्मान करायचा आपण शिकलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण काय करायचं तर नेहमी करता इथे आपली जी वाक्य असतील ती वाक्य करत असताना आपण हे लक्षात ठेवायचं होतं की आपल्याला जी वाक्य आहे तर त्या काय समोर काय घ्यायचं फक्त हॅज ही बीन वॉचिंग टीव्ही सिन्स दिस मॉर्निंग, म्हणजे तो काही सकाळपासूनच टीव्ही पाहत आहे का असल्या प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी करायचं आहे. एक मिनिट, थोडंसं मोबाईल व्हायब्रेट होतं, करून टाकतो त्याला, आहे की नाही.
तर हॅज सी बीन प्लेइंग अ पियानो फॉर दिस लास्ट हावर, म्हणजे हॅज सी बीन प्लेइंग पियानो, ते पियानो फॉर द लास्ट हावर, गेल्या एका तासापासून ती पियानो वाजवतच आहे का, असा आपण प्रश्न करतो. कधी कधी एखादी गोष्ट जास्त वेळ करू नये बाबा, त्याने थोडी वेळ केली पाहिजेत, अशा पद्धतीचा प्रश्न आपण तयार करतो आहे. आता हॅज इट बीन मेकिंग नॉईज सिन्स मेनी डेज, म्हणजे असाच तो आवाज, एखाद्या पंख्याचा आवाज येतो, मिक्सरचा आवाज येतो, घरात काहीतरी वस्तूचा आपला आवाज येतो असतो, आपण खातं जमा करतो त्याला काय होतं, तर हॅज इट बीन मेकिंग इथे नॉईज सिन्स मेनी डेज, बऱ्याच दिवसापासून हा असा आवाज करतो आहे का, असा आपण आवाज करतो आणि त्याला दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रश्न करायचा असेल, त्याची खात्री करून घ्यायची असेल तर आपण असा प्रश्न विचारत असतो, त्याला व्हर्बल क्वेश्चन आपण म्हणत असतो. हॅज स्वाती बीन मेकिंग कुकीज ऑल डेज, हॅज स्वाती बीन बेकिंग कुकीज ऑल डेज. इथे स्वाती आहे, स्वातीचा यस मात्र इथे काय तर आपण कॅपिटल केलेला आहे, कारण की स्वाती हे प्रॉपर नाऊन आहे. प्रॉपर नाऊनचा जे पहिलं अक्षर असतं तर ते आपण नेहमी करता कॅपिटल अक्षर लिहायचं आहे. हॅज स्वाती बीन द बेकिंग कुकीज ऑल डेज. हॅज द डॉग, म्हणजे हॅज द डॉग नॉट बार्किंग फॉर हावर्स, म्हणजे गेल्या काही तासापासून कुत्रे भुंकत नाहीत का, असा इथे डॉग एकच आहे आणि म्हणून काय केलं तर एकच डॉग वापरला, म्हणून तिथे आपण हॅज घेतलेला आहे. आता हॅव द चिल्ड्रेन नॉट बीन प्लेइंग आउटसाइड द हाऊस, इथे आपण पुन्हा नकारार्थी वाक्य घेतलं आहे. द चिल्ड्रेन हे अनेक वचनी असल्या कारणानं आपण हॅव घेतलेलं आहे. हॅव द चिल्ड्रेन नॉट बीन प्लेइंग आउटसाइड द हाऊस. हॅज राहुल नॉट बीन सिंगिंग अ सॉन्ग धिस वीक, म्हणजे असं राहुल हा करता आहे म्हणून राहुलचा आर सुद्धा इथे काय घेतला आहे तर आपण कॅपिटल घेतलेला आहे. ह्या म्हणजे हॅज राहुल नॉट बीन सिंगिंग सॉन्ग धिस वीक, अशा पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने ही वाक्य आहेत. आणि ही वाक्य काय करायची होती तर चालू पूर्ण वर्तमान काळात करत असताना, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करत असताना सब्जेक्ट घ्यायचा आहे, सब्जेक्टच्या नंतर हॅव बीन किंवा हॅज बीन घ्यायचं आहे, नंतर मेन वर्ब घ्यायचं आहे, त्याला आयएनजी लावायचे आणि ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. नकारार्थी असेल तर काय घ्यायचं, ह्याव किंवा हॅज नंतर नॉट घ्यायचं आहे. प्रश्नार्थी वाक्य करायचं असेल तर काय करायचं, ह्याव किंवा हॅज हे कर्त्याच्या अधोवर घ्यायचं आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थी चिन्ह लिहायचं आहे. ऐकणे सोपं, अत्यंत सोपं पद्धतीने आहे, फक्त आपल्याला बघायचं आहे. हा लेक्चर शेवटपर्यंत आपण बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघल्याच्या नंतर निश्चितच आपल्याला ही काळ आल्याशिवाय राहणार नाही. आता राहिली आपली 2 काळ आहेत, ती उद्या आणि परवाला आपल्याला दोन्ही दिवस आपण संपवणार आहोत. पुन्हा याच्यावरची टेस्ट आपण सुरू करणार आहोत. त्यावरच्या टेस्ट तुम्ही कमेंटमध्ये सांगायच्या, आता काही अडचणी आल्या असतील तर त्या कमेंटमध्ये मला सांगायच्या आहेत की आपल्याला त्या सॉल्व्ह करता येतील. तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर निश्चितच तुम्हाला आवडला असेल तर काय करा तर तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि त्याखाली कमेंटसुद्धा करायची आहे. आपल्या जी काही मित्र असतील ते इष्ट मित्रांच्या ग्रुपवर सुद्धा तो पाठवायचा आहे. आपण अभ्यासू झालं पाहिजे, आपण इतरांना सुद्धा अभ्यासू केलं पाहिजे, त्यासाठी सुद्धा आपल्या इतर मित्रांना सुद्धा तो शेअर करायचा आहे. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला आवडू म्हणजे विसरू नका, तिथे लाईक करा आणि खाली कमेंटसुद्धा करा, शेअरसुद्धा करायचं होतं. कोणतं चॅनल आपलं तर SR जीनियस अकॅडमी, कोणतं तर हे SR हे जीनियस अकॅडमी हे यूट्यूबला आपलं चॅनल आहे. या चॅनलला काय करायचं तर आपण सबस्क्राईब करायचं होतं आणि सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना ते शेअरसुद्धा करायचं होतं, लाईकसुद्धा करायचं होतं. थँक्यू. चला विद्यार्थी मित्रांनो, चला आपण इथे थांबूया आता.